ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण ट्रुथ टेबल कशी तयार करायची हे बघितलेलं आहे. त्याचा पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया, पण त्याच्या आधी तुम्हाला ट्रुथ टेबल पाठ पाहिजे. पी काय असतो? टी टी एफ एफ, दोन टी दोन एफ. क्यू टी एफ टी एफ हे पाठच पाहिजे, किंवा अल्टरनेटिव्ह असतो टी एफ टी एफ. पी अँड क्यू हे पाणी मिक्स करायचं आहे. टी अँड टी टी, टी अँड टी एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ पाठच पाहिजे. पी और क्यू पाणी पिण्यासाठी चूज करा. टी और टी टी, टी आणि एफ मधलं सॉरी हा टी, एफ आणि एफ मधलं एफ आणि टी मधलं टी, एफ आणि एफ म्हणजे तीन टी एक एफ हे पाठच पाहिजे. पी देन क्यू एकच एफ असतो, फक्त टी कडून एफ कडे जाताना तेवढा एफ असतो, बाकीचे तीन काय असतात टी. पी इफ अँड ओनली क्यू, त्या टी टी मधला इफ अँड ओनली टी येतो, एफ एफ मधला इफ अँड ओनली टी येतो एफ एफ मधला, आणि टी देन एफ एफ देन टी फक्त एफ एफ. हे कसं पाठ करायचं ह्याच्यावर आपण जवळजवळ 2 ते 3 लेक्चर घेतलेले आहेत, ते तुम्हाला पाठच पाहिजे. तर पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला येईल. आपण कंटिन्यू करूया पुढचे एक्झाम्पल्स. ते पाठ करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल्स. कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल्स. कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल काढा. Construct the truth tables for each of the following statements. For each of the following statement, खालील स्टेटमेंट ट्रुथ टेबल काढा. ठीक आहे, लिहून घ्या. P और Q, P और Q, P और Q और not P and not Q यांचं ट्रुथ टेबल काढायचं आहे. अतिशय इंटरेस्टिंग आहे, काल आपण बघितलेलं आहे. इथं सुद्धा पी आणि क्यू 2 नंबर आहेत, तिथं नॉट पी आणि नॉट क्यू 2 नंबर आहे. आता हे ट्रुथ टेबल काढताना कसे काढणार बघा. पी और क्यू ट्रुथ टेबल तयार करताना पहिल्यांदा पी नंतर क्यू. ओके, पी क्यू. हा, निगेटिव्ह पी निगेटिव्ह क्यू पण लागणार आहे. निगेटिव्ह पी आणि निगेटिव्ह क्यू काय काय लागणार आहे त्यांचं टेबल तयार करायचं तुम्हाला. ओके, आता मी पुढे जातो. ह्या पी आणि क्यू मध्ये पहिला ब्रॅकेट सोडवणार आपण पी और क्यू मध्ये ठीक आहे. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कोणामध्ये ऍड करायचं आहे? नॉट पी अँड नॉट क्यू मध्ये ऍड करायचं आहे. ओके, अतिशय इंटरेस्टिंग आहे टेबल तयार करताना. आता समजा ह्याला ए मानला आपण पहिल्या ब्रॅकेटला, दुसऱ्या ब्रॅकेटला काय म्हणतात बी, तर ह्या ए आणि बी मध्ये काय करायचं आहे? आव. ह्या ए आणि बी मध्ये काय करायचं आहे? आव. आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मग हे लास्ट स्टेप्स काय असणार? जर समजा तुमचं हे स्टेटमेंट एका लाईन मध्ये बसत नसेल, हा टेबल खाली जाऊन द्यायचा नाही, मग आपण इथं ए आणि बी असे सिम्बॉल वापरूया ह्या 2 ब्रॅकेट साठी, ए और बी म्हणजे. ठीक आहे, आणि कंप्लीट करूया. आता कसं होणार सांगा? ट्रुथ टेबल कसं होणार? पी फिक्स, टी टी एफ एफ, ओके, क्यू टी एफ, नॉट पी ह्याच्या अपोजिट एफ एफ टी टी, नॉट पी नॉट क्यू, एफ टी. ओके, आता पी और क्यू, पी आणि क्यू मध्ये आवर करायचं आहे, म्हणजे ह्या दोन्हींच्यात आवर करायचं आहे. पाणी पिण्यासाठी चूज करायचं आहे. टी और टी टी टेबल मध्ये बघू शकता. टी और टी टी टेबल बघून सुद्धा तुम्ही सोडवू शकता. टी और एफ टी इथं बघू शकता. टी और आवच्या टेबल मध्ये टी येत आहे. एफ और टी टीच येत आहे, आणि एफ और एफ टेबल तो बघा टी 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 एफ आहे. 3 टी 1 एफ, 3 टी 1 एफ. आता ह्या दोन्हींच्या अँड करायचं आहे. अँड म्हणजे पाणी मिक्स करायचंय. गडुळात गडूळ, गडूळ, गडुळात स्वच्छ, गडूळ. नाहीतर इथं बघू शकता एफ टीचा अँड काय येत आहे? एफ टीचा अँड येत आहे एफ टीचा अँड ह्या दोन्हीच्या टी एफचा अँड एफ टेबल बघू शकता. टी टीचा अँड टी. आता परत ह्या दोन्हीच्यात काय करायचं आहे? और पाणी पिण्यासाठी चूज करायचं आहे. टी और एफ टी, टी और एफ टी, टी और एफ टी, टी और एफ टी. संपला, तुम्ही ट्रुथ टेबल तयार केला. काय अवघड आहे?
पहिल्यांदा पी क्यू, निगेटिव्ह कोणाच्या राहणार, निगेटिव्ह पी निगेटिव्ह क्यू. पहिला ब्रॅकेट सोडून घ्यायचा, नंतर दुसरा ब्रॅकेट सोडून घ्यायचा. दोन्ही ब्रॅकेटमध्ये ऑर आहे म्हणजे ए ऑर बी. मी सिम्बॉल मानलेला आहे, पहिल्या ब्रॅकेटला ए मानले, दुसऱ्या ब्रॅकेटला बी मानले आणि ए ऑर काय केलाय बी. नेक्स्ट एक्झाम्पल्स. आता थोडंसं वेगळं घेऊया आपण. हे लक्षात आलं तुमच्या? नेक्स्ट prepare the truth tables for each of the following statement किंवा construct the truth tables for each of the following statements. थोडंसं वेगळं घेऊया. Not P and Q then Q. Not P and Q then Q. आता तुम्हाला लागणार कसं P लागणार, ओके. Q तर फिक्स, नॉट P एक लागणार आहे, नॉट P. नंतर नॉट P and Q चा एक ब्रॅकेट आणि नंतर नॉट P and Q आणि देन Q आणि देन Q. आता इकडे लक्ष द्या, देनला डायरेक्शन खूप महत्वाची आहे. P and Q तर फिक्सच आहे, T T F F आणि T F T F हे दोन्ही फिक्स आहेत. नॉट P काय आहे, F F T T. नॉट P ची पण व्हॅल्यू F F T T हे तुम्ही फिक्सच केलेले आहे. आता नॉट P and Q ह्यांच्यात अँड वापरायचा आहे. F and T F, ओके. F and F F, T and T T, T and F F. ते पार्ट पाहिजे तुमचं, T and F F. समजलं? हा. आता देनला एरो महत्वाचे आहे, मी कालच्या लेक्चर पासून सांगायला लागलो. देनला एरो महत्वाचे आहे म्हणजे हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे. मधले दोन लाईन्स विसरून जावा. ह्या लाईन मध्ये देन इकडून इकडे करायचंय म्हणजे पहिल्यांदा नॉट P and Q आणि नंतर Q ह्यांच्यात देन आहे. म्हणजे पहिल्यांदा ही लाईन लिहून घ्यायची, F F T F आणि नंतर Q ची लाईन T F T F ह्यांच्यात देन करायचंय. F देन T, F कडून T कडे पहिल्यांदा हाय आणि नंतर हाय, F देन T T. बघा ना, F T चा दैन T, दैनचा कॉलम बघायचा. पहिला सिम्बॉल F आहे, दुसरा सिम्बॉल T आहे. पहिली ट्रुथ व्हॅल्यू F आहे, दुसरी ट्रुथ व्हॅल्यू T आहे. F दैनचा T, F दैनचा F T, F दैनचा F इकडून इकडं, हा सोडून ह्याच्यात दोन्हीच्या F दैनचा F T, F दैनचा F दैन मध्ये काय ना T पाठच पाहिजे. T दैनचा T देनचा T आणि F दैनचा F सुद्धा T चा. ट्रुथ टेबल बघा तुम्ही, द सॉल्व दिस. F दैनचा F पण काय T आहे. समजलं? ट्रुथ टेबल तुम्हाला तयार करता आले पाहिजे. तुम्ही कालचं लेक्चर सुद्धा त्याच्यावर पाठवलेलं आहे. ट्रुथ टेबलचं प्रॅक्टिस करा. नेक्स्ट एक्झाम्पल्स. Construct the truth tables for each of the following statements. खालील स्टेटमेंटचा ट्रुथ टेबल तयार करा. मस्त आहे बघा. नॉट P and P और नॉट Q and Q. नॉट P and P और नॉट Q and Q. आता ह्याच्यात काय काय लागणार, P लागणार, Q लागणार, हे दोन असणारच. नॉट P पण लागणार आहे आणि नॉट Q पण लागणार आहे. 4 कॉलम झाले तुमचे. आता ब्रॅकेट सोडून घेतो. पहिल्यांदा स्मॉल ब्रॅकेट P और नॉट Q, ओके. नंतर P और नॉट Q मध्ये अँड Q करायचा. हा मोठा ब्रॅकेट तयार होतो. पण ह्याला आपण एक काहीतरी सिम्बॉल म्हणूया, समजा L म्हणूया. याला आपण काय म्हणूया, L. तर ह्या ब्रॅकेटला आपण काय मानून घेतलेलं आहे, L मानलेलं आहे. किंवा नाही मानलं तरी चालेल. नॉट P and L, नॉट P and L.
एल मीन्स हा मोठ्या ब्रॅकेटला मी एल कन्सिडर केलेला आहे आणि त्याचा ट्रुथ टेबल मी फाइंड करणार आहे. एका लाईन मध्ये बसवून घ्या. मोठा ब्रॅकेट असल्यामुळे मी एल कन्सिडर केलाय. पी 2 टी 2 एफ क्यू टी एफ टी एफ नॉट पी एफ एफ ह्याचं निगेटिव्ह टी टी. ओके नॉट क्यू एफ टी एफ टी. आता पी और नॉट क्यू म्हणजे ह्या दोन्हींच्या मधले दोन ब्रॅकेट मधल्या दोन कॉलम्स तुम्ही पुसून टाका. ह्या दोन ब्रॅकेट सुटून द्या. ह्या दोन्हींच्यात काय करायचं आहे आउट टी और एफ टी पाणी पिण्यासाठी चूज करायचं आहे. टी और टी टी एफ और एफ एफ नाही लागत तुमचा एफ और टी टी. नंतर हे ब्रॅकेट विसरून हे कॅन्सल करा. हे असं काही दाखवायचं नाही त्याच्यामध्ये. ह्या दोन्हींच्यात आवर केलेलं आहे. आता ह्याच्यात आणि क्यू मध्ये ऍड करायचं. क्यू इथं आहे आणि हे इथं आहे. ह्यांच्यामध्ये ऍड करायचं आहे. काय करायचं आहे ऍड टी एंड. हे दोन विसरून जावा. हे दोन कॉलम विसरून जावा. ठीक आहे. ह्या दोन्हीच्या टी एंड टी टी एंड मिक्स करायचं आहे. टी एफ एंड टी एफ एफ एंड टी एफ टी एंड एफ एफ. तुम्ही इथं बघू शकता परत हे विसरून जावा. टी एंड एफ एफ एंड टी टी एंड एफ या दोन्हीच्या ऍड केलंय. टेबल वरून बघू शकता तुम्ही. आता हे एल आणि नॉट पी म्हणजे हा कॉलम्स आणि हा कॉलम ह्या दोन कॉलम मध्ये काय करायचंय अँड एफ अँड टी मिक्स करा. एफ एफ अँड एफ एफ टी अँड एफ एफ टी अँड एफ एफ. पाणी मिक्स केलंय ह्या दोन कॉलम मध्ये. तर लास्ट कॉलम काय ना असं आहे. समजलं. एकदम इंटरेस्टिंग आहे. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट्स अजून एक आपण ट्रुथ टेबल पुढे थोडासा वेगळा आहे. Consider the truth tables of the following statements. Q then P, Q then P, or not P if and only if Q. त्याच्यापासून आपल्याला ट्रुथ टेबल तयार करायचं. आता नेहमी करतो तसंच करायचं आपण. इकडे बघा पहिल्यांदा कोण असणार P नंतर Q. या दोन लाईन फिक्स असणार. नॉट पी नॉट क्यू लागणार आहे का नॉट क्यू लागणार नाही. ओके पहिला ब्रॅकेट कोण आहे क्यू देन पी. ठीक आहे. दुसरा नॉट पी इफ अँड ओनली इफ क्यू. ओके. आणि तिसरा ह्याला ए मानूया आणि ह्याला बी कन्सिडर करूया. आणि ए आणि बी मध्ये काय करायचं आहे और ए और बी. ह्याला ए कन्सिडर केला ह्याला बी कन्सिडर केलाय तर ए आहे. ठीक आहे. आता पहिलं बघा पी फिक्स टी टी एफ एफ क्यू टी एफ टी एफ नॉट पी एफ एफ टी टी ह्याला नॉट पी म्हणायचं. क्यू देन पी. आता इथं क्यू फर्स्ट आणि पी सेकंड आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायला ना. देनला डायरेक्शन खूप महत्वाचं आहे. पहिलं कोण दुसरं कोण मी अजून सांगतोय. देनच्या वेळी बघायचं. क्यू काय असतो आपला टी एफ टी एफ आणि पी कोण असतो टी टी एफ एफ. ह्यांच्यात देन टी देन टी टेबल बघा टी एफ देन टी टी एफ टी चा देन टी. हे पाठच पाहिजे. टी देन एफ 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 देन एफ टी 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 एफ टी 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 एफ टी. इथं पी देन क्यू आहे पी देन क्यू आणि इथं क्यू देन पी आहे. हे लक्षात घ्या क्यू देन पी. आता ह्या दोन्हीच्या डबल एरो. कुठल्या दोन्हीच्या डबल एरोला काय एवढं महत्वाचं नाही. फक्त देनला डायरेक्शन लागते. ह्या दोन्हीच्या डबल एरो करायचं. टी डबल एरो एफ एफ ह्या दोन्हीच्यात करायचं. टी डबल एरो एफ एफ. बघा टी एफ मध्ये डबल एरो केला तर कोण येते एफ. एफ एफ मध्ये डबल एरो केला एफ एफ
एफच सॉरी एफ एफ मध्ये डबल आरो केलं काय आहे टी टेबल पार्ट पाहिजे एफ एफ मध्ये डबल आरो केलं टी माझा पार्ट आहे तुमचा टेबल पार्ट आला नाही एफ टी मध्ये डबल आरो केलं एफ आणि एफ एफ मध्ये डबल आरो केलं टी आता ह्या दोन्हींचे आवर करून घ्यायचं आहे आवर पाणी पिण्यासाठी चूज करायचं आहे टी आर एफ टी टी आर टी टी एफ आर एफ नाही लागत तुमच्याकडे एफ टी आर टी टी संपला कंस्ट्रक्ट द ट्रुथ टेबल्स मागचं लेक्चर व्यवस्थित बघा हे लेक्चर पण व्यवस्थित बघा तुम्हाला ट्रुथ टेबल काही अवघड जाणार नाही नेक्स्ट एक्झाम्पल्स कंस्ट्रक्ट द ट्रुथ टेबल्स थोडंसं अवघड देतो मी तुम्हाला ठीक आहे ट्रुथ टेबल्स काढा negation P देईल negation Q and not Q देईल not P मस्त आहे थोडंसं वेगळं आहे म्हणून मी घेतलेलं आहे इकडे बघा पहिल्यांदा कोण लागणार P नंतर Q नंतर निगेटिव्ह P निगेटिव्ह Q पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण आहे निगेटिव्ह P देईल निगेटिव्ह Q दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कोण आहे निगेटिव्ह Q देईल निगेटिव्ह P आणि हे एका लाईन मध्ये तुमचं नाही बसणार म्हणून यांना आपण सिम्बॉल देऊया ठीक आहे मी ह्याला S सिम्बॉल देतो आणि ह्याला T देतो एस टी म्हणजे ह्या एस आणि टी मध्ये काय करायचं आहे एंड एस एंड टी एकदम इंटरेस्टिंग आहे पी काय आहे टी टी एफ एफ क्यू टी एफ नॉट पी एफ एफ टी टी नॉट क्यू एफ टी आता देन एरो पहिला हा एरोला काही प्रॉब्लेम नाही पहिले फर्स्ट प्रेफरन्स नॉट फिक्स आहे यामध्ये नाही असं इकडून इकडे एरो डायरेक्शन खूप महत्वाचे आहे एकदा या टी तुम्ही बघा एफ एफ मध्ये देन करा टी येते एफ टी मध्ये देन टीच तुम्ही बघा एफ टी मध्ये देन करा टीच येते टी एफ मध्ये देन या टीटी मध्ये टी ठीक आहे आता इथं नॉट क्यू फर्स्ट आहे नॉट पी सेकंड आहे एरोला मात्र डायरेक्शन बघायला लागते नॉट क्यू पहिल्यांदा घ्या एफ टी आणि नॉट पी नंतर घ्या एफ टी एफ एरो एफ टी एफ एरो एफ टी तो बघा एफ एरो एफ टी टी एरो एफ एफ एरो टी टी सॉरी टी एरो टी टी एफ टी टी आता ह्या दोन्हींचे एंड करायचं आहे म्हणजे पाणी आपल्याला काय करायचं आहे मिक्स करायचं आहे टेन टी टी स्वच्छ मध्ये गढूळात स्वच्छ गढूळ टेन टी टी प्रिपेअर ट्रुथ टेबल संपलं ठीक आहे हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून ठीक आहे मी तुम्हाला एक होमवर्क देतो होमवर्कचे दोन लिहून घ्या होमवर्क असा आहे फर्स्ट P then Q and Q then P आणि दुसरा P और Q then Q और P हे दोन सोडवा मस्तपैकी आहे ठीक आहे तुम्ही सोडवू शकताय त्यानंतरचं एक्झाम्पल नेक्स्ट थोडंसं वेगळं आहे होमवर्कची लिहिले दोन हो सोडवून लावून द्यायचे प्रिपेअर द ट्रुथ टेबल फॉर इच द फॉलोइंग स्टेटमेंट्स P double arrow Q
अँड क्यू डबल एरो पी लिहून घ्या. पी डबल एरो आहे, पी डबल एरो क्यू अँड क्यू डबल एरो पी झाले. आता इकडे लक्ष द्या. सोल्युशन पी क्यू हे असणारच. पी क्यू पी डबल एरो क्यू त्याला ए माना, नंतर क्यू डबल एरो पी ह्याला बी माना आणि ए आणि बी मध्ये काय करायचं आहे, अँड करायचं आहे. एकदम सोपं आहे. जरा पुढे लक्ष द्या, काही अवघड नाही आहे. हा तर टी कोण आहे सांगा. टी टी एफ एफ क्यू टी एफ टी एफ. आता टीटी मध्ये डबल एरो, टीटी मध्ये डबल एरो केल्यावर काय ना टी पाठच पाहिजे. टीटी मध्ये डबल एरो टी, टीएफ मध्ये डबल एरो एफ, एफ टी मध्ये डबल एरो एफ, टीएफ मध्ये डबल एरो एफ, एफ टी मध्ये डबल एरो एफ, एफ एफ मध्ये डबल एरो टी. तिकडे बघा तुम्ही टीचे ना डबल एरोला डायरेक्शन महत्वाची नाही. त्याच्यात टीटी मध्ये डबल एरो टी, एफ टी मध्ये डबल एरो एफ, टीएफ मध्ये डबल एरो एफ आणि एफ एफ मध्ये डबल एरो टी. आता ह्याच्यात अँड करायचं आहे. अँड म्हणजे पाणी मिक्स करायचं आहे. के एन टी टी, एफ अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ, टी एन टी. ओके, हे झालं तुमचं लास्ट एक्सरसाइज. समजलं. तुम्ही कुठलाही ट्रुथ टेबल आता तयार करू शकता. मी भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहेत, काल घेतलेले 7-8, आज 7-8 घेतलेत. होमवर्कला 4-5 लावून दिलेले. प्रिपेअर द ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल तुम्हाला करता आला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. उद्या ह्याचा पुढचा पाठ बघायचा आहे. म्हणजे आता इथं तुमचे नंबर ऑफ रोज किती आहेत, 1 2 3 4. प्रिपेअर ट्रुथ टेबल 4 चा तसा 8 सुद्धा असणार. 1 2 3 4 5 6 7 8. त्यावेळी स्टेटमेंट मध्ये पी क्यू आणि आर असणार. आता फक्त पी आणि क्यू च बघितलं. उद्याच्या लेक्चर मध्ये आर पण असणार. म्हणजे आपण 8 याचा ट्रुथ टेबल कसा तयार करायचा हे पण आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत घेऊन घ्या स्क्रीनशॉट. तुम्हाला जे होमवर्कला दिले ते होमवर्क काढून माझ्यावर लावून द्या. ओके.